नमस्कार मित्रांनो. AI खरंच नोकऱ्या संपवणार का, की आपण घाबरतोय? आज गावातला विद्यार्थी असो किंवा शहरातला विद्यार्थी असो, शहरातला वर्किंग प्रोफेशनल असो, सगळ्यांच्या मनामध्ये एक खोल भीती आहे. AI आलं तर माझं काय होईल? मी इतकी वर्ष नोकरी करते. 3 ते 4 वर्ष मी शिकते. घरचे माझ्या शिक्षणासाठी पैसा खर्च करतायत आणि बाहेर कोणीतरी येऊन असं सांगतं की हे सगळं AI करणार. तर मी कुठेतरी लेट झालोय का? तर नाही, असं नाही. सुरुवातीच्या काळात मी सुद्धा असंच घाबरलो होतो. कारण आपला मेंदू हा अनसर्टनिटीला घाबरतो. जे माहीत नसतं ते मेंदू वर्स्ट केस सिनारिओमध्ये इमॅजिन करतो. AI बद्दलची ही भीती ही तंत्रज्ञानाची भीती नाहीये. ती अनसर्टनिटीची भीती आहे. आता बघा, पहिली क्रांती मशीन्स. कारखान्यामध्ये मशीन्स आली. लोक म्हणाले कामगारांचं काय होईल? दुसरी क्रांती कम्प्युटर्स. टाईपरायटर गेले, कम्प्युटर्स आले. लोक म्हणाले क्लार्क्सचं काय होईल? पण काय झालं? कम्प्युटर्स पण आहेत, क्लार्क्स पण आहेत. कामाचं स्वरूप बदललं. काम संपलं नाही. अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स आले, पण अकाउंटंट संपले का? तर नाही. डेटा एंट्री, IT अनालिस्ट, IT सपोर्ट असे नवीन कामं तयार झाली. इतिहास एक पॅटर्न नेहमीच सांगतो. तंत्रज्ञान हे काम बदलत नाही, कामाचं स्वरूप बदलतं. पूर्वी गावामध्ये विहिरीतून पाणी काढलं जात होतं. नंतर मोटर आली, नळ आले, शेती वाढली, उत्पादनं वाढली, पण काम संपलं नाही. तर AI हे असं सोशल मीडियावरचं फक्त डिस्कशन नाही. नुकताच दिल्लीमध्ये AI इम्पॅक्ट समिट झाला. जगभरातील वर्ल्ड लीडर्स, CEO, को फाउंडर्स सगळे आले होते. सगळे AI बद्दल चर्चा करत होते. खूप महत्वाचे मुद्दे मांडत होते. मी स्वतः हा इव्हेंट ऑनलाईन अटेंड केला. माझा मित्र तिथे फिजिकली प्रेझेंट होता. त्यानंतर आम्ही चर्चा केली. त्यातून मला असं जाणवलं की AI हा फक्त हाईप नाही, पॉलिसी लेव्हलवरती काम चालू आहे. आणि नुकताच AI फॉर ॲग्री हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ऑर्गनाईज केलेला इम्पॅक्ट समिट, AI समिट मी स्वतः अटेंड केला. वर्ल्ड लीडर्स, स्टार्टअप्स सगळे आले होते. सगळं काही माइंड ब्लोईंग असं नाहीये, पण काम चालू आहे. AI हे आता कन्सेप्ट स्टेजमधून इम्प्लिमेंटेशन स्टेजमध्ये जाऊ पाहते. तर हे AI नक्की काय काम करतं? AI रिपिटेशन मध्ये मास्टर आहे. AI पॅटर्न ओळखतं, प्रेडिक्ट करतं, डेटा अनालाइज करतं. पण AI ला भावना नाही, कॉन्टेक्स्टची खोल समज नाही. AI फास्ट आहे, पण ह्युमन ब्रेन लेअर्ड आहे. एक्सपिरियन्स, इंट्युएशन, इमोशन, एथिक्स ही अजूनही माणसाचीच ताकद आहे. हो, AI काही कामं ऑटोमेट करेल. हिस्ट्री सांगते, ऑटोमेशन माणूस संपवत नाही, पण लेझी थिंकिंग संपवतो. तर AI आपला शत्रू आहे का? नाही. AI हा त्या लेझी थिंकिंगचा शत्रू आहे. AI तुमची जागा घेणार नाही. AI त्या माणसाची जागा घेईल जो शिकणं थांबवेल. आता तुम्ही थोडंसं जर घाबरला असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. AI काही तुमच्यापेक्षा हुशार नाही. तो एक टूल आहे, पॉवरफुल टूल. आता एखादं टूल कसं वापरायचं ते तुमच्यावर आहे. तर आपण असा निर्धार करूया की मी रोज थोडं शिकेन. पॅनिक नाही, फ्युचर ड्रामा नाही. कारण AI हे ऑलरेडी आलेलं आहे, येत आहे. आणि आपण इव्हॉल्व्ह होऊ शकतो. कारण इतिहास सांगतो, जो इव्हॉल्व्ह होतो तोच पुढे जातो, तोच टिकतो. धन्यवाद.